रयत क्रांती संघटनेचे राज्य प्रवक्ते भानुदास शिंदे हे 16 ऑगस्ट 2026 पासून शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आमरण उपोषणाला बसले होते। मात्र आज दौंडचे तहसीलदार यांनी 9व्या दिवशी येऊन भानुदास शिंदे यांची भेट घेतली। मात्र या चर्चेमध्ये काय झालं हे आपण अधिक त्यांच्याकडे जाणून घेणार आहोत। नेमकं तहसीलदारांसोबत चर्चा काय झाली, तहसीलदारांनी कशा प्रकारचं पत्र दिलं, त्याचबरोबर आपण त्यांनी दिलेल्या पत्रावर सहमती दर्शवली आहे का याबाबत आपण त्यांच्याकडे जाणून घेणार आहोत। सर, काय सांगाल, आपण 9 दिवसापासून शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी या ठिकाणी आमरण उपोषणाला बसले होते। मात्र आज 9व्या दिवशी प्रशासनाला जाग आली आणि या ठिकाणी येऊन आपली भेट घेतली। त्यांच्यासोबत आपली चर्चा काय झाली, काय सांगाल सर? रयत क्रांती संघटना व कानगाव ग्रामस्थ यांच्या वतीने 10 मागण्यासाठी गेली 9 दिवस झालं आमरण उपोषण सुरू होतं। आज या ठिकाणी रयत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सदाभाऊ खोत साहेब, तालुक्याचे आमदार रावदादा कुल व दौंड तालुक्याचे तहसीलदार साहेब यांनी लेखी हमीद्वारे पत्र दिलं आहे की मंत्रालयामध्ये जी बैठक लावायची आहे, 10 मुद्दे असल्यामुळे थोडा वेळ घेणारे आहे, त्यामुळे आम्ही लवकरात लवकर या अनुषंगाने बैठक लावू अशी हमी त्यांनी त्यांच्या लेखी पत्राद्वारे दिली आहे। या विषयावरती ग्रामस्थ व माझे समाधान झाले आहे, म्हणून आम्ही हे उपोषण तात्पुरते स्थगित केले आहे। तारीख काय ठरली? नाही, ज्यावेळेस अधिकृत मंत्रालयाचे पत्र निघेल त्यावेळेस तारीख ठरल ती त्यावेळेस सांगता येईल। सध्या तरी आपलं उपोषण स्थगित झालेलं आहे? हो, निश्चित सध्या उपोषण स्थगित केलं आहे। पाहिलं की कशा प्रकारे 9 दिवसापासून भानुदास शिंदे यांचं आमरण उपोषण सुरू होतं। 9व्या दिवशी प्रशासनाला जाग आली, त्यांनी या ठिकाणी येऊन त्यांची भेट घेतली आणि काही प्रमाणात ते जे काही पत्र आहे त्या पत्र देखील दिले आणि त्या पत्रासंदर्भात भानुदास शिंदे हे देखील सहमत असल्याचं पाहायला मिळतंय। तत्पूर्वी जे काही सदाभाऊ खोत आहे, आमदार रयत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आहेत, त्यांनी देखील उपोषणकर्ते भानुदास शिंदे यांना पत्र दिलं। त्याचबरोबर दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल यांनी देखील त्यांना पत्र दिलं आणि लवकरच कृषी मंत्र्यांसोबत एक बैठक लावण्यात येणार असल्याची देखील माहिती दिली। या सर्व पत्रानंतर त्यांनी आता उपोषण स्थगित केलेलं आहे असं त्यांच्याकडेच आपण आता जाणून घेतलंय। नक्कीच आता पुढची प्रक्रिया कशी असणार आहे, लवकरच शेतकऱ्यांचं जे काही कार्यकर्ते रयत क्रांती संघटनेचे नेते असतील, त्याचबरोबर उपोषणाला बसलेले ज्यांचं शिष्टमंडळ असेल, ते लवकरच मंत्र्यांची भेट घेणार असल्याची त्यांनी आता माहिती दिली आहे। पवन साळवे, न्यूज अनकट, दौंड।